नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि आपण बघत आहात गुरु मस्के ब्लॉग. मित्रांनो, आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जर आलेला असाल तर बस स्टँडपासून आई तुळजाभवानीचे मंदिर साधारणतः एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. आई तुळजाभवानीचं आपण दर्शन घेतल्यानंतर आपण पाहूयात तुळजापूर शहरातील जवळपासचे देवस्थान. अगदी सहज आणि काही वेळाच्या अंतरावर देवस्थान आहेत. आपण त्या ठिकाणी जायचं आहे. आपले सहकुटुंब सहपरिवार जाऊन दर्शन घ्यायचं आहे. श्री तुळजाभवानीच्या मंदिरापासून निघाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे. तिथून आपण जर निघालो तर डाव्या साईडला आहे पापनास तीर्थ आणि तसंच आपण जर पश्चिमेला निघालो तर आहे सोलापूर आणि सोलापूर रस्त्यावरच मुदगुलेश्वर हे देवस्थान आहे. त्यानंतर मुदगुलेश्वरच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकापासून आपण डाव्या साईडला गेल्यानंतर पापनास मंदिर आहे आणि पापनास मंदिरामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आई तुळजाभवानीचं म्हणजेच वरदायिनी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण येऊन आपले सहकुटुंब सहपरिवार दर्शन घ्या. निसर्गरम्य वातावरणात आहे. चला तर मित्रांनो पाहूयात. तुम्हाला सांगू का, तेजस्वी संतान जन्मावं असं वाटत असलं तर निराश होता, ईर्ष्या करायला लागतात, नवऱ्याला शिव्या देतात त्याच वेळेला. बुरकण असल्यावर नाही हे पापा मुळात तुमच्यात ईर्ष्या निर्माण करताय, राग निर्माण. स्त्री पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, मग नारायण पाहिजे, कामोदर नारायण पाहिजे. सृष्टीची निर्मिती शुक्रवारी बाई निर्माण केली, शनिवारी पुरुष निर्माण केला, सृष्टीतली स्त्री निर्माण झाली पहिल्या शुक्रवारी. तिनं स्त्री आपलं रूप घेतलं, अगोदर स्त्री निर्माण केली. पूर्वी कोटेच नव्हते काही, तिथे एक ढालगज निर्माण झाली. अगोदर कोण निर्माण झाली? नव्हता ब्रह्म तिथे, अगोदर नव्हता नारायण, नव्हता शिव, अगोदर ती निर्माण झाली. म्हणजे सृष्टीत कोण आली? अगोदर अवाढव्य अपार प्राप्तिकार पवित्र अत्यंत श्रेष्ठ की ब्रह्मांडीय ऊर्जा एका सगुण रूपामध्ये आली. हे आहे श्री क्षेत्र पापनास आणि या ठिकाणी आहे श्री इंद्र वरदायिनी देवी मंदिर पापनास तीर्थ. या ठिकाणी येऊन आपण देवीचं दर्शन करू शकता. दर्शन झाल्यानंतर आपण इथं निसर्गरम्य वातावरणात आपण विश्रांती घेऊ शकता. हे बघा, मंदिर अगदी पुरातन आहे. हे आहे चंदन. बघा, मंदिर अगदी पुरातन आहे. पूर्ण बांधकाम हे दगडी आहे. आणि इकडे बघा, इकडे आहे
कुंड, पापनास कुंड बघा. पापनास कुंडमध्ये पाणी आहे. तिथे 12ही महिने पाणी असतं आणि शाकंभरी देवीची यात्रा असते. त्यावेळेस येथील पाणी आई जगदंबेच्या चरणी आणि येथे आहे कुंड बघा. कुंड आहे आणि या कुंडामध्ये 12ही महिने पाणी असतं आणि शाकंभरी नवरात्र महोत्सवामध्ये आई तुळजाभवानीचं इथून मिरवणूक निघते. यासोबत आम्ही श्रावण महिन्यात चालू असल्यामुळे आम्ही आलेलो होतो पापनास तीर्थ येथे आणि इथे वरदायिनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या अगदी समोरच देवादिदेव महादेव यांचंही मंदिर आहे.